सातत्याने संघर्ष, पण एका विशिष्ट मैत्रीपूर्ण पण ताकदीने नागपूरच्या परिसरामध्ये झाला। असे जिल्हा परिषदचे माजी सदस्य, शिवसेनेचे रोहा तालुक्यातील एक जिल्ह्यातील एक प्रमुख नेते किशोर जैन आणि त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेश प्रसंगी उपस्थित असलेले त्यांचे सर्व सहकारी, विभागाचे पक्षाचे अध्यक्ष संतोष कोळी, महेंद्र, सर्व सन्माननीय व्यासपीठ, आपण सर्व पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, रायगडच्या आणि वायाच्या राजकारणाचा एक महत्वपूर्ण टप्पा आज किशोरभाई जैन आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने एक तऱ्हेचं राजकीय वर्तुळ रोह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इतिहासामध्ये त्या ठिकाणी पूर्ण होत आहे। रोहा तालुक्याचा नागोठा विभाग एक महत्वाचा विभाग गणला जातो, ज्या परिसरामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती एकेकाळचा IPCL, आताचा रिलायन्स, असं काही हजार कोटी रुपयाचं गुंतवणूक असलेला कारखाना आहे। स्वाभाविकपणे त्या सगळ्या परिसरामध्ये नागरीकरण, वेगवेगळे उद्योग वाढले। जिल्ह्याचं महालक्ष्मीचं सुद्धा स्टीलचा प्लांट त्या सगळ्या परिसरामध्ये आहे। अशा वेळेला हा सगळा भाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना दोन्ही पक्षाचा विचाराचा बालेकिल्ला हा वाया तालुक्याने त्या विभागाने सुद्धा निश्चितपणाने अनुभवलेला आहे। अशा वेळेला एकत्रितपणाने येणं तालुक्याच्या उद्याच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय किशोरभाई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मनापासून त्या ठिकाणी घेतला आणि त्यांनी घेतलेला निर्णय राष्ट्रवादीचे जे जुने जाणते पदाधिकारी त्या परिसरातील आहेत त्यांना सुद्धा तो मनापासून भावला। एकत्रितपणाने येणं म्हणजे आपल्या भागाचं आणि आपल्या तालुक्याचं उद्याचं भवितव्य अधोरेखित करण्यासाठी आपण उचललेली निर्धारपूर्वक पावलं आहेत, हा विश्वास इथे असलेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मनामध्ये त्या निमित्ताने निर्माण झाला। आणि म्हणूनच आज मुंबईला पत्रकार परिषदेच्या निमित्ताने त्यांचा पक्षप्रवेशची घोषणा आम्ही या ठिकाणी करतो। 4 तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तळा येथे नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने येत आहेत। त्यावेळेला रोहा तालुक्यासह हा जो दक्षिण रायगडचा भाग आहे तिथील एक प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आम्ही नागपूरच्या परिसरामध्ये आयोजित करण्याचं ठरवतो आहोत। शाळेचा कार्यक्रम आटोपल्यावर दादा तिथे येतील, तिथे मग पेण, अलिबाग या सगळ्या सुधागड पासून रोहा तालुक्यातील कार्यकर्त्यांना संबोधित करतील। शाळेचा कार्यक्रम असला तर तिथे महाड, पोलादपूर, शिवर्धन, म्हसळा, माणगाव या तालुक्यातील सहकारी त्या ठिकाणी असतील आणि त्या माध्यमातून किशोरभाईंचा पक्षप्रवेश आणि आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पक्ष कार्यकर्त्यांची ताकद, त्यांच्या संबंध प्रचाराचा रणशिंग त्या निमित्ताने आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत। रायगड जिल्ह्यामध्ये जरूर प्रमुख मित्र पक्षाची चर्चा आमची त्या ठिकाणी सुरू आहे आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जाण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही त्या ठिकाणी चर्चा करतो आहोत। अधिक बोलून मी आपल्या पत्रकारांचा वेळ घेऊ इच्छित नाही, पण रोहा तालुक्यातील आलेले माझे सर्व सहकारी यांचं मी स्वागतही करतो, आभारी मानतो। अनेक अतिथी या सर्वांच्या प्रयत्नातून एकदा ही राजकीय विचाराची मनोज्वली निर्धारपूर्वक आपण ज्या विचारधारेतून काम करतो त्या विचारधारेच्या प्रवाहामध्ये किशोरभाई आणि त्यांचे सर्व सहकारी सहभागी होत आहेत। नागपूरसारखी जिल्ह्यातील एक मोठी ग्रामपंचायत आहे, त्या ग्रामपंचायतीमध्ये अनेक वर्ष आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली। अलीकडच्या कालावधीमध्ये किशोरभाईंनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून शहरवासियांचा विश्वास मिळवण्यामध्ये यश मिळवलं होतं। इतर ग्रामपंचायत, माजी पंचायत समितीचे सदस्य आहेत भोसले, त्याचबरोबर माजी सरपंच डॉक्टर कलिंग धात्रक, गणपतशेठ म्हात्रे, बरबड्याचे माजी सरपंच मोहन नागोटणेकर, आताच्या सरपंच त्यांच्या पत्नी आहेत संजय काकडे, भालचंद्र शेळके आणि असे असंख्य सहकारी हे आज त्या ठिकाणी या निमित्ताने पक्षप्रवेश त्या ठिकाणी होत आहे।
हेच मला आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगायचं आहे. रायगड जिल्ह्यामध्ये मी आपल्या पत्रकार मित्रांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाड आणि शिवाजनमध्ये आणि पेणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाशी युती त्या ठिकाणी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 71 सर्वाधिक जागा रायगड जिल्ह्यामध्ये मिळाल्या. 2 क्रमांकाच्या जागा शिवसेना त्या ठिकाणी मिळाल्या. भारतीय जनता पक्षाला सुद्धा चांगल्या जागा त्या ठिकाणी निश्चितपणाने मिळालेल्या आहेत. अशा माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल जिल्ह्यामध्ये मजबूत होत असतानाच मधल्या कालावधीमध्ये आसामबाई राऊत माजी जिल्हा परिषद सदस्य यांचाही पक्षप्रवेश हा आम्ही मोरब्याच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी घेतला. त्यांनी जवळपास 3 ते 4 वेळेला जिल्हा परिषदेमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जिल्हा परिषदची निवडणूक ते यशस्वी झाले होते. तिथेही आमचा आणि त्यांचाच राजकीय विचारधाराच्या वरती आधारित आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये लढत आलो होतो. आतला माईची ताकद आली, राजू साहेबांची सुद्धा ताकद त्या ठिकाणी मिळाली. अशा सगळ्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये अधिक समर्थपणाने किशोर जैन हे सुद्धा आपल्या जवळ वार्तालाप करते. वंदनीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस वंदन करतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे प्रमुख, आमच्या जिल्ह्याचे प्रमुख, थोडस कोकणचे बांधले विद्यार्थी बोललो तरी काही अतिशयोक्ती होणार नाही. असे आमचे सुनीलजी खासदार सुनीलजी तटकरे साहेब, नामदार आदितीताई तटकरे, दादा तटकरे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष पाटील साहेब, सर्व सहकारी व्यासपीठावर आहेत, राजूभाई आहेत, आमचे मोरे साहेब आहेत, अशिकर साहेब आहेत, सगळेच आम्ही प्रमुख मंडळी. माझ्या नागोठण्यामध्ये आम्ही सतत सुनील शेठच्या आदेशाला का विरोधात काम करणारे भाईसाहेब, शिवराम भाऊ, माझ्यासोबत व्यासपीठावर माझ्यासोबत आलेले आमचे उपतालुका प्रमुख गणपत म्हात्रे, त्यांच्या पत्नी सरपंच आहेत, आमचे विभाग प्रमुख, ते स्वतः मागच्या टर्ममध्ये पंचायत समितीचे सदस्य होते, आता त्यांच्या पत्नी अमृषी वांगणी या ठिकाणी सरपंच आहेत. जगताबाई नागोठण्याच्या टीम मधले ज्याच्यावर माझी जबाबदारी मी सोपवलेली आहे तसे आमचे मिलिंद दात्रक, मोहन नागोठणेकर, संजय काकडे, बालचंद्र शिर्के आहेत. प्रमुख सदस्य पण भरपूर माझ्याकडे आता आहेत प्रमुख. आणि मित्रांनो, मला श्री खासदार साहेबांनी सांगितलं की रोहा तालुक्याचा सर्कल पूर्ण झाला. सर्कल खऱ्या अर्थाने त्रिकोण होता. नागोठणा हा चौकोनामधला एक भाग राहिला होता. आता खऱ्या अर्थाने चौकोन पूर्ण झालेला आहे. तालुक्यामध्ये खिंड आहे, सुकळी खिंड आहे, इकडे विषय खिंड आहे. विषय खिंड आणि सुकळी खिंडच्या खाली मी आहे. आणि आमची मैत्रीपूर्ण लढत कधी मी वरती नाही गेलो, त्याच्यावरती मी कधी गेलो नाही. सुधीर शेट्टी आले खाली, पण मी कधी वरती आमच्या लोकांना पण सांगायचो कुठे त्या भानगडीत जायचं नाही आपल्याला, आपण आहोत ते बरे आहोत, आणि जास्ती भानगडीत गेलो तर इकडनं पण आपल्याला संपून टाकायचं, म्हणून खिंड कधी ओलांडली नाही. सगळ्यात पहिला आश्चर्य मला झाला, राजू साबळेंनी प्रवेश केला. त्यांची चांगली शैक्षणिक संस्था आहे. गीते साहेबांकडे उजव्या बाजूला मी असायचो, डाव्या बाजूला ते असायचे. माणगावला गेले की हे उजव्या बाजूला, मी डाव्या बाजूला, आणि सुनील शेठच्या विरोधात त्यांनी असायचे. खरी परिस्थिती तो पहिला विषय मला आठवला. नंतर मी राजकारणात असताना महाडचं राजकारण सगळं बघत होतो.
माणिकरावांची मुलगी, माणिकरावांची सगळी टीम, आम्ही सगळं गीते साहेबांच्या प्रचारात असायचो, प्रोग्राम मध्ये असायचो, कायम शेठच्या विरोधात बोलायचे. सुनील शेठच्या विरोधात म्हणून आम्ही राजकारण करतोय अशी भाषा असायची सगळी. असं असल्यावरती म्हटलं कसं काय होणार, भाजपमध्ये जातील अशी चर्चा होती. सतत मला समजायचं की भाजपमध्ये प्रवेश करतोय आणि तिथे कोणी जाणून काढणी केली मला माहिती नाही, पण तिथेही संपूर्ण सहकार्यांसह सुनील शेठच्या बरोबर सगळी मंडळी आली. त्या ठिकाणी मोरब्यामधला विषय मी पाहिला. सुद्धा मला वाटतं आताची जादू जी आहे ही सुनील शेठच्या बरोबर आदितीताई आणि दादा आल्यामुळे सगळी चालू आहे. कारण सुनील शेठच्या नाही आमच्यामध्ये अंतर व्हायचं, कारण ते राज्याचं काम करायचं, राज्याच्या प्रमुख पदावर असायचे. भाई बोललो ना मी, भाई म्हणजे आता भाई तू नाही, आता एक नंबर भाई तिकडे हे मी दादा, मी आदितीताईने शेठ बोलताना दादा दादा बोलायचे म्हणून मी दादा. याच्यामुळे ही करामत सगळी चाललेली आहे. रोह्यामध्ये सुद्धा मी गीते साहेबांच्या बरोबर काम केलं. रोहा तालुक्यातल्या रोह्या भागामध्ये सुद्धा शेठच्या विरोधात लोकसभेला मतदान झालेलं. सगळ्या तालुक्यावरती पूर्ण राज्य तयार केलं. नुसतं तालुका नाही, आता रायगड जिल्ह्यामध्ये दुसरा पर्याय भाजप बघायची लोक, दुसरा पर्याय शिंदेगड बघायची लोक. पण हे सुद्धा त्यांनी ओळखलं बरोबर की भाजप शिंदेगड इकडे जाण्याचं कारण काय. मग यांना थोडस आपण ताकद दिली तर लोक आपल्याकडे वळू शकतात, कुठेतरी त्यांची मानसिकता बदलू शकतो आपण. आणि म्हणून ती सुरुवात महाडपासून जी झाली ती आज नागोठण्यापर्यंत आहे. आम्ही सुद्धा तशी विचारधारा आमची सुनील शेठची कधीच जमली नाही. आम्ही संघर्ष केला, पण वेगळा कुठं आमच्यावरती त्यांनी करण्याचा प्रयत्न नाही केला, कधीच नाही. पण हे सगळं असताना पण कधीतरी सत्तेत असायचो आम्ही, पण त्यांचा नागोठण्यातला येणं जाणं सगळ्या गोष्टी कायम असायच्या. मी राजकीय विषयामध्ये एक विकास मॉडेल बघणारा माणूस आहे आणि म्हणून खूप विचार केल्यानंतर असं लक्षात आलं की ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागतायत, तालुक्याला लागतायत, जिल्ह्याला लागतायत, आपल्या शहराला लागतायत, विभागाला लागतायत, ही सहजपणे मिळवून देण्याची ताकद या तटकरी कुटुंबामध्ये आहे. दुसरी काय बात नाहीच आहे, दुसऱ्या कुठल्या गोष्टीची बात नव्हतेच. आणि म्हणून सुनील शेट्टी मगाशी सांगताना सांगितलं की आमचे कार्यकर्ते सगळे आनंदी आहेत. जे मूळ कार्यकर्ते राष्ट्रवादीचे आहेत ते सगळे आनंदी आहेत. त्याच्यापेक्षा दुसरा आनंद आम्हाला काय पाहिजे. जर त्या ठिकाणी असणारे स्थिर असलेले कार्यकर्ते हे जेव्हा आनंदाने आम्हाला स्वीकारतायत तर कुठलीही निवडणूक सुनील शेठ आपण हरू शकत नाही. मागे 2100 मताचा फरक होता तुमचा, तो माझ्यामुळेच होता. ज्या वेळेला आपण खासदारकीला पडले, आता कधीच फरक होणार नाही. आता लाखातच आकडा असणार. थोडस आता राजकारण सत्तेच्या दृष्टीने चाललेलं आहे. आपल्यावरती सुनील शेठवरती होत आहेत, कुटुंबियांवरती होत आहेत, याची आवश्यकता नाही, याची गरज नाही. पण सगळे हे वेगळ्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न हे लोकांना सहन होत नाही. समाजामध्ये काम करणारा माणूस चांगल्या पद्धतीने, भले तो कुठल्याही ठिकाणी असो, पण चांगलं काम करतोय, दिसतोय सगळं. पण ज्या पद्धतीने आरोप करण्याचा प्रयत्न होतो, आम्ही सुद्धा थोड्या मधल्या काळामध्ये माझ्या मागे लागले होते ते की आमच्याकडे या म्हणून. पण ज्या पद्धतीने त्यांची ती वागणूक दिसली आम्हाला, ती आम्हाला सहन होण्यासारखी नाही. आणि म्हणून आम्ही ते सगळं झिडकारलं. आता प्रश्न भारतीय जनता पक्षाचा आहे. आम्हाला विश्वास आहे की सुनील शेठ रायगड जिल्ह्यामध्ये तरी भारतीय जनता पक्षाला सोबत ठेवतील. म्हणजे ऑटोमॅटिकली आपण सगळे त्या विचारधारेत पण राहू. सुनील शेठच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला विकासाची जी आपली सगळ्यांची इच्छा आहे नागोठण्याच्या सगळ्या लोकांना आपल्याला वाटते की सुनील शेठचा खूप उपयोग आपण करून घेऊ शकतो.
आणि म्हणून आम्ही सगळे सदस्य मनाने, आमची टीम सुद्धा आणि तुमची टीम सुद्धा खालची, ही सगळी मनाने एकत्र आहे. त्यामुळे आता तुम्ही कुठला वाटा आमच्या एरियाचा ठरवाल, डीपीडीसीचा असो किंवा राज्य शासनाच्या कुठल्या निधीचा असो, तो वाटा आपल्याला पाचपट करावा लागेल. सगळ्यांनी आनंदाने आपल्याला स्वीकारलेला आहे आणि एकजुटीने सगळे आम्ही एकत्र आहोत. सांगितले म्हणजे दोन्ही बाजूनी आपण म्हणतो तसं एकमेकांचं मनोमिलन हे होण्याचं काम होतंय. अजून राहिलेल्या काही गोष्टी आहेत ते येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये पूर्ण होतील. मी पुन्हा एकदा, आपण मला संधी दिली, पक्षामध्ये घेतलं म्हणजे संधी दिली. सत्तेत घेणारा माणूस संधी देत असतो. मी आज सत्तेमध्ये आहे. आमची सत्ता आता कधी येईल कधी जाईल आम्हाला काहीच माहित नाही. आता सुद्धा मुंबईमध्ये काय करावं लागतं काय माहिती तुम्ही. त्यामुळे सत्तेचं हे राजकारण जे आहे याच्यामध्ये आम्हाला पुढे एवढं सगळं सुनील शेठ आणि आदित्यताई आणि दादा देऊ शकतात हा विश्वास आम्हाला आहे. आणि म्हणून आम्ही जो निर्णय घेतलाय हा निर्णय 100% पुढच्या काळामध्ये आम्हाला न्याय देईल हा विश्वास आम्ही घेऊन आपल्यासोबत आलेलो आहोत. सगळे मुस्लिम बांधवांपासून सगळी मंडळी आपल्या बरोबर आहेत. एकही माणूस नागोठणे विभागातला बाहेर राहणार नाही आम्ही या ठिकाणी शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी माननीय खासदार तटकरे साहेबांना, माननीय प्रांताध्यक्षांना विनंती करतो की आपण मी किशोरजींचं या ठिकाणी आणि त्याचबरोबरच डॉक्टर रात्रक साहेब असतील, आदरणीय संजयजी बोलके साहेब असतील, ठाकरे साहेब असतील, मोहन नागोठणेकर असतील, संजय काकडे साहेब असतील, भालचंद्रजी शेळके साहेब असतील, त्याचबरोबर नागोठा ग्रामपंचायतीतील सर्व सन्माननीय सदस्य असतील. असगर शेठ, प्रकाशजी कांबळे साहेब, शैलेश गावकर, सचिन डोंगरे, संतोष नागोठणेकर, मजीद शेठ नंबाते, गणपतजी म्हात्रे, कॅमेरा संतोष नागोठणेकर, अनिल महाडिक, भरतजी विजय, सन्मान्य लोकेश जाधव, सचिनजी भोरे, ग्रामपंचायत सदस्य नागोठणे, प्रकाशजी कांबळे, सन्मान्य सतीशजी पाटील, या सर्वांचंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत. असलम शेखजी,